मेघ अमृताचा जेथुनी पवाड दुजियाची चाड नाही तेथे. ते रूप अरूप सुंदर सावळे भोगिती गोवळे सुख सिंधू. विराट नाटकू वैराज जुनाटू गोप वेशे नटू नंदाघरी. निवृत्ती सत्वर सेवी सुखसार प्रकृती आकार लोपे ब्रह्मी. प्रकृती आकार लोपे ब्रह्मी. रामकृष्ण हरी. परमेश्वराने नंदाघरी अवतार घेतला आणि तो गोपवेशधारी, तो जो गोवळा आहे, त्याच्या पोटी कसं सगळं सुख सामावलेलं आहे. मेघा म्हणजे अमृताचा मेघ जिथून उत्पन्न झालेला आहे आणि जिथे तो वर्षावत आहे, अशा पद्धतीचं ते वर्णन आहे. एक थोडीशी वेगळी गोष्ट निवृत्ती महाराज जेव्हा सांगू पाहतायत या सगळ्या ह्याच्यात, भगवान कृष्णाचं वर्णन करत असताना त्याच्या नंदाघरच्या बाळलीला आणि बाकीच्या गोष्टींच्या बाबत जेव्हा ते आवर्जून सांगतायत की त्याच्यामध्ये त्यांना हे सुचवायचं आहे की हरी हा तुमच्या आमच्यामध्ये, तुमच्या आमच्यासारखा येऊन राहतो आहे. या म्हणजे बाकीच्या युद्धातलं श्रीकृष्ण परमात्म्याचं जे वर्णन आहे ते वेगळं, त्याच्यानंतर इतर जो त्याने पुरुषार्थ दाखवलेला आहे ती वर्णनं वेगळी. पण निवृत्ती महाराजांना अगदी त्या गोपांमध्ये मिसळून गेलेला, बाळलीला करणारा, नटखट असा जो परमात्मा श्रीकृष्ण आहे, त्याचं उदाहरण का द्यावं वाटतं आहे की त्याच्यातून त्यांना हे सांगायचं आहे की आपल्यासारखाच तो आहे, आपल्यामध्येच तो आहे. म्हणजे असं म्हणत असतानाच उलटा अर्थ त्याच्यातून असा निघतो आहे की अशी सर्वसामान्य लोक, रोजच्या व्यवहारातली लोक, त्यांच्या ठिकाणीच परब्रह्म प्रकटलेलं आहे. जी माणसं सर्वसामान्य पातळीवरती कष्टानं, नीतिनियमानं, प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे आपली कामं करत असतात, असं एखादं म्हणजे नंदाघरचं गोकुळ असा जो शब्द वापरलेला आहे ते आनंदाचं प्रतीक म्हणून वापरलेला आहे. अशा पद्धतीची वस्ती जिथे असते त्या ठिकाणीच परमेश्वर असतो, असा पण त्याचा एक वेगळा अर्थ काढता येऊ शकतो. म्हणजे आपण नीतिमान असणे, आपण साधं असणे, आपण सद्भाव बाळगणे, समता आपल्या मनामध्ये असणे, दुजांच्या सुखे दुजांच्या हिरवळ चित्ती दुःखे डोळा पाणी तेथे स्फुरती मजला गाणी, असं जे बोरकर म्हटलेले आहे. देव जिथे हृदयात सदाचा भार मनाला नसे उद्याचा. विश्वासावर जीवन सुस्थिर श्रद्धा नेक इमानी तेथे स्फुरती मजला गाणी. हे जे वर्णन केलेलं आहे, अशी माणसं, हे गोकुळाचं वर्णन आहे आणि त्या ठिकाणी तो परमात्मा आहे. म्हणजे अशी जी कुठली वस्ती असेल, असं जे कुठलं गाव असेल, असा जो कुठला समाज असेल, त्या ठिकाणी आपोआपच परमेश्वर प्रकट झालेला असतो किंवा त्या सर्वांच्या ठाई परमेश्वर असतो. रामकृष्ण. मेघ अमृताचा जेथुनी पवाड, मेघ अमृताचा जेथुनी पवाड, मेघ अमृताचा जेथुनी पवाड, मेघ अमृताचा जेथुनी पवाड. दुजयाची चाड, दुजयाची चाड नाही तेथे. मेघ अमृताचा जेथुनी पवाड, मेघ अमृताचा जेथुनी पवाड. ते रूप रूप, ते रूप रूप, ते रूप रूप, ते रूप रूप सुंदर सावळे. ते रूप रूप, ते रूप रूप, ते रूप रूप सुंदर सावळे. भोगिते गोवळे, भोगिते गोवळे सुखा सिंधू. मेघ अमृताचा जेथुनी पवाड, मेघ अमृताचा जेथुनी पवाड.
नाटकू वैराज जुनाटू विराट नाटकू विराट नाटकू वैराज जुनाटू गोपवेश नटू गोपवेश नटू नंदा घरी मेघामृताचा जेथुनी पवाड मेघामृताचा जेथुनी पवाड निवृत्ती सत्वरा सेवी सुखे सारा निवृत्ती सत्वरा सेवी सुख सारा प्रकृती आकार लोपे ब्रह्मी मेघामृताचा जेथुनी पवाड मेघामृताचा जेथुनी पवाड दुजयाची चाड नाही ते मेघामृताचा जेथुनी पवाड मेघामृताचा 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 जेथुनी